त्याच्या बंगल्यात फक्त माणसं वेगळेच. कधीतरी विचार करत जा रे, अवघड होईल आयुष्यात कधीतरी. मराठी शिक्षण देणार नाही, फक्त इंग्लिश मिडियम असेल आणि इंग्लिश मिडियमची मॅडम फाळ्यावर एक चित्र काढेल आणि चित्राकडे बघून लेकरांना शिकवेल. लिसन केअरफुली चिल्ड्रन, दिस इज द बुवा. यू नो व्हॉट आय मीन. पुढे विचारतील व्हॉट इज द बुवा. तो असतो ना फेटा बांधायला, कंबर बांधायला इठल इठल करतो, दॅट इज द बुवा. सॉरी. मग पोरं विचारतील मॅडम आजकाल दिसत नाही, लाईक डायनासॉर. असा डायनासॉर नामशेष झाल्याचा बुवा बघायला पाहिजे नाही रे एका दिवशी. अरे पिढी हे बघा, आयुष्यात कीर्तन भजन ठीक आहे ना, नाही जमलं काही हरकत नाही रे. नाही कीर्तन ऐकता आलं, नाही भजनात बसता आलं, तरुण पिढी काही हरकत नाही. पण विचार करा, विश्वातलं सगळ्यात मोठं महायुद्ध 5000 वर्षापूर्वी घडलं, ज्याचं नाव आहे महाभारत. विश्वातलं सगळ्यात मोठं महायुद्ध घडलं ज्याचं नाव आहे महाभारत. त्याचं कारण आहे स्त्रीची अवहेलना. हे ज्या लेकरांनी ऐकलं ती लेकरू देवासमोर बाया नाचवेल का? पण ज्याच्या कानावरच कधी पडलं नाही ते नाचवल्याशिवाय राहील का? ज्या पोरीला कळलं की सीतेनं 7 महिन्याचं लेकरू पोटात घेऊन वनवास भोगला, सत्वासाठी राजभोग सोडला, असं ऐकणारी पोरगी प्रेमासाठी आईबापाच्या नावाला कलंक लावेल का? पण जिनं कधी ऐकलंच नाही ती याचा विचार करेल का? मग तुम्ही याचा विचार करा की तुम्ही काय ऐकवताय. थिंक अबाउट इट. कधीतरी गांभीर्याने विचार करा. गाथा ज्ञानेश्वरी हे जो मला लोअर क्लास वाटत असेल ना, तर काय तुम्ही कुठल्या अनुषंगाने आयुष्य जगताय? कारण 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. मूर्ख आहेत आपण. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे आवेशे प्रगटले ते जलकलकीत दिसे, तर या विजू माझे असे सरील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबरांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचं. विज्ञान ऐकायचं. चाचुकेनी सांडस आहे, खंडी जपाय पाणी राज हंस आहे. तुझं ज्ञान विज्ञान